Hello dear students, this is Pragati. आपण पाहतोय बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 2. If the coordinates of A is x and that of B is y, then find distance AB. तर लास्ट क्वेश्चनमध्ये पण आपण पाहिलं मुलांनो डिस्टन्स काढणं. डिस्टन्स काढण्यासाठी रूल सेम आहे. इथे नंबर लाईन नाही आहे, पण इथे रूल सेम आहे की बिगर मायनस स्मॉलर. तर आता सगळ्यात पहिले एक्सचे कोऑर्डिनेट्स आहे 1 आणि वायचे कोऑर्डिनेट आहे 7 क्वेश्चन नंबर 1 मध्ये. तर बिगर कोणता आहे 7 इज बिगर दॅन 1. सो डिस्टन्स ए बी इक्वल टू आपल्याला काय मिळेल 7 मायनस 1. सो इथे झाले 6. सेकंड क्वेश्चनमध्ये एक्सचे कोऑर्डिनेट आहे 6 आणि वायचे कोऑर्डिनेट आहे -2. इथे 6 हे बिगर आहे, -2 छोटा आहे. तर डिस्टन्स ऑफ ए बी काय होणार बिगर मायनस स्मॉलर. तर मग 6 + 2 हे झाले 8. थर्डमध्ये एक्सचे कोऑर्डिनेट आहे -3 आणि वायचे कोऑर्डिनेट आहे 7. इथे 7 हा बिगर आहे -3 पेक्षा. सो डिस्टन्स ऑफ ए बी इक्वल टू काय होणार 7 मायनस -3. सो इथे होणार 7 + 3 इक्वल टू झाले 10. फोर्थमध्ये पहा एक्सचे कोऑर्डिनेट आहे -4 आणि वायचे कोऑर्डिनेट आहे -5. इथे बिगर नंबर कोणता -4 इज बिगर दॅन -5. सो डिस्टन्स ए बी काय राहील ए बी इक्वल टू बिगर मायनस स्मॉलर म्हणजे -4 -5. सो -4 + 5 झाले. इथे आपल्याला +1 मिळतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सचे कोऑर्डिनेट आहे -3 आणि वायचे कोऑर्डिनेट आहे -6. बिगर कोणता आहे -3 इज बिगर दॅन -6. सो डिस्टन्स ए बी काय होणार -3 -6. सो -3 + 6 हे झाले 3. पाहूया लास्टवाला. एक्सचे कोऑर्डिनेट आहे 4 आणि वायचे कोऑर्डिनेट आहे -8. सो 4 इज ग्रेटर दॅन -8. सो डिस्टन्स ए बी इक्वल टू काय होणार 4 - -8. इथे झाले 4 + 8 हे झाले 12. अशा प्रकारे हा क्वेश्चन संपतो आहे मुलांनो. इफ यू अंडरस्टँड वेल देन प्लीज टाईप येस इन द कमेंट. थँक यू फॉर वॉचिंग.